नमस्कार, मी गौरी किरण तुमचं स्वागत करते बोलते तारेमध्ये आणि या नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा। मित्रांनो, तुमच्या या नवीन वर्षाची सुरुवात खूप सुंदर झाली असेल नाही का? पण ही अजून स्पेशल व्हावी म्हणून आजच्या भागात आपण गप्पा मारणार आहोत काही खास सेलिब्रिटींसोबत। हे सेलिब्रिटी या नव्या वर्षात सिनेसृष्टीत पदार्पण करतायत। चला तर मग स्वागत करूया आजच्या आपल्या पाहुण्यांचं, अभिनय बेर्डे आणि आर्या आंबेकर। नमस्कार। तुम्हाला दोघांचंही बोलते तारेमध्ये मनापासून स्वागत आणि नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा। थँक्यू अँड विश यू द सेम। आजचा पहिला दिवस आहे खरं तर नवीन वर्षाचा, तर ऑफकोर्स बऱ्याच जणांचे संकल्प असतात, हे करायचंय ते करायचं। तर पहिला प्रश्न असा आहे की तुमचा विश्वास आहे का संकल्पांवर, की या दिवशीच काहीतरी ठरवलं तर ते मग पूर्ण होतं, असं काही आहे अभिनय तुझ्या बाबतीत? झालं पाहिजे। 5 वर्षापासून एकच संकल्प आहे, तो काय पूर्ण होत नाहीये, पण यावर्षी कुठे ना कुठेतरी होप आहे की यार होईल होईल। काय संकल्प आहे असा जो 5 वर्ष? मला 6 पॅक ॲब्स बनवायचे। म्हणून मी त्याला विचारलं तू काही नाश्ता करणार का, डाएट वाला काय मिळेल इथे? तेही त्याला माहिती नाहीये, म्हणजे डाएट साठी काय योग्य असतं खाणं हे माहित नाहीये, पण मला 6 पॅक ॲब्स बनवायचे। मला माहिती आहे योग्य काय असतं ते काय नाही, पण इथे काय मिळेल ते पण असं इम्पॉर्टंट असतं ना। बरोबर आहे त्याचं। फिरकी घ्यायची म्हणून घ्यायची। पण मग यासाठी आता तू जिम वगैरे सगळं व्यवस्थित करतोयस का? चालू आहे। बरं आर्या, तुझा काय संकल्प आहे या वर्षीचा? माझा अजिबात असा बिलीफ आहे की जे मी ठरवते ते कधीच घडत नाही। त्यामुळे मी सहसा संकल्प वगैरे बनवत नाही, पण मी दर नव्या वर्षाची सुरुवात रियाजाने करते। यावर्षी ही रियाजाने। सो तुम्हा दोघांचे हे संकल्प लवकर पूर्ण होऊ देत, तुझा जो संकल्प आहे तो होऊ दे, पण तुझा रियाज सुद्धा सुरू राहू दे, कारण त्यानंतरच आम्हाला छान छान गाणी ऐकायला मिळतील। सध्या 6 तारखेला ती सध्या काय करते रिलीज होणार आहे, म्हणजे आता 5 दिवस उरलेले आहेत। तर ती सध्या काय करते हा आता खूप मोठा विषय झालेला आहे, चर्चेचा विषय झालेला आहे। पण त्याही पेक्षा एक मोठा चर्चेचा विषय आहे आर्या, तुला माहिती आहे का? नाही, तो सध्या काय काय करतोय? हो, आम्हाला पण तेच जाणून घ्यायचं। अभिनय काय काय करतोय याच्यावर इतकं लक्ष आहे का? बाउन्सर गेला होता अभिनय तुझ्याविषयी, कारण ऑफकोर्स लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा म्हणून तुझ्याकडनं अपेक्षा म्हण, तुझ्यावरचं प्रेम म्हण लोकांचं, पण त्यामुळे जास्त की अभिनय कसा दिसतो, त्याचे केस कसे आहे, तो कसा हसतो, तो काय करतो, कोणत्या कॉलेजमध्ये जातो, सगळं सगळं ऐकायला आवडणार आहे लोकांना। सो प्लीज तुझ्याबद्दल मला थोडंसं सांग। ॲक्टिंगमध्ये खूप आधीपासून यायचं होतं मला, खूप आधीपासून स्वप्न होतं माझं, म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की जेव्हा मी जन्माला आलो तेव्हाच मला स्वप्न होतं की मला ॲक्टिंगमध्ये यायचं आहे, मला हिरो बनायचं आहे। तर हां, आता ती सध्या काय करते जो रूपाने साकार होतं आणि मला खूप आनंद आहे। क्या बात आहे। मला वाटतं आर्या, मी जसा मगाशी म्हटलं की तो सध्या काय करतो हा प्रश्न खूप गहन आणि मोठा आहे जो अभिनयाच्या बाबतीत होता, पण मला वाटतं तुझ्या खूप साऱ्या मैत्रिणी आता अभिनयाबद्दलच विचारत असतील ना की तो काय करतो ग, तो कसा आहे, तो काय करतो? काही चांगली उत्तरं देत नसशील याचा मला चांगला अनुभव आलाय मगाशी, पण तरी सुद्धा विचारते की किती नेहमी चांगलं बोलते ग त्याच्याबद्दल। तू आमच्या अख्ख्या टीमला विचार, एकमेव मी अशी व्यक्ती आहे जी त्याची स्तुती करते। तो आयुष्यात कधी मला आठवत नाही त्यांनी माझी कधी स्तुती काय प्लीज काही बोलते ती काय माझ्याबद्दल छान बोलण्यास सांग। मी जेव्हा तिने आमच्या फोनमध्ये गाणे जरा जरा म्हणून ते जेव्हा मी पहिल्यांदा ऐकलं, मी त्यावेळेला बोलला अरे आर्या मस्त गाते। तेव्हा ही समोर नव्हती ना? तेव्हा ही समोर नव्हती ना? नाही, समोर बोललेलो तिला बोललेलो बाबा तू श्रेया घोषालच्या लेवलला गातेस म्हणून। काय आता ते विसरून जातात लोक, बोलतात ना चांगल्या गोष्टी लोकांना लक्षात राहत नाहीत, पण वाईट गोष्टी नेहमी लक्षात राहतात, ते असंच मोठं उदाहरण आहे। बरं, पण मी जो प्रश्न विचारला होता की खरंच तुझ्या सर्कलमध्ये आता अभिनयाची हवा किती आहे? ऐक, हा खूप अवघड क्वेश्चन आहे यार। वा, क्या बात आहे, मी एकतरी अवघड प्रश्न विचारला। हो, बऱ्यापैकी आहे। सारेगमप मध्ये आम्ही तुला पाहिलं होतं, छान गायचीस, छान दिसायचीस तेव्हा सुद्धा, आणि खूप सारे फॅन तेव्हा सुद्धा तयार केले होतेस। पण सारेगमपची आर्या आणि आत्ताची आर्या, म्हणजे ती सध्या मधली तुझी फेवरेट कोण आहे यातली? अरे बापरे, तू एकावर एक अवघडच प्रश्न विचारत चालली आहेस। मुळीच नाही, हा खूप सोपा प्रश्न आहे की गायिका की अभिनेत्री? गायिका म्हणून मला जज करू शकते, पण अभिनयाशी माझा आत्ताच परिचय होतोय, म्हणजे ऍक्टिंगशी। आणि कारण यापूर्वी मी कधीच अभिनय केला नाही, कुठेच केला नाही, आणि काही छोट्या नाटकांमध्ये सुद्धा कधी मी अभिनय नव्हता केला। तर मुळात अवघड सोपं अभिनयातलं किंवा गाण्यात कसा रियाज असतो तसं अभिनयात काय असतं यापैकी मला कशाशीच काही माहिती नाही आहे। त्यामुळे मी सांगू शकत नाही की अभिनयातली आर्या माझी फेवरेट आहे की नाही। गाण्यात मी मला खूप स्ट्रिक्टली जज करते, त्यामुळे
पण या दोन्ही गोष्टी अभिनयने पाहिलेल्या आहेत, त्याने गाणंही ऐकलेलं आहे, तुझं अभिनयही पाहिलेलं आहे. त्याला मी हा प्रश्न विचारू शकते. आर्याचं एक सांगायचं म्हणजे मी लिटल चॅम्प्स कधी तिचं बघितलंच नाही. म्हणजे मला सतीश सर बोलले की आर्या आंबेकरला मी घेतो, तर म्हणून आर्या आंबेकर कोण आहे असं माझं झालं. बिकॉज नो ऑफेन्स, पाहिलं नो ऑफेन्स, मी खरंच बघितलं नव्हतं. कारण जेव्हा तिचं येत होतं टीव्हीवरती लिटल चॅम्प्स, त्यावेळेला मी हॉस्टेलला होतो, त्यावेळेला असे शोज तिथे लावायचे नाहीत. तर मला माहिती नव्हतं आर्या आंबेकर कोण आहे. तर वेन आय केम आउट, जेव्हा सतीश सर बोलले की असं असं आहे, मग तिची गाणी ऐकली, ती खूप सुंदर गाते, म्हणजे खूपच सुंदर गाते, हे मला नंतर कळालं. तर हा, आय डोंट नो, अभिनेत्री का गायिका, आता मला काय माहिती नाही मी ह्याच्यामध्ये काय बोलू. आता अभिनयाच्या बाबतीतला अभ्यास खूप जास्ती आहे, त्यामुळे त्यांनी आय गेस इतक्या जास्ती एक्सपिरियन्स ॲक्टर्सचं ॲक्टिंग बघितलंय. तर मीच त्याला सांगते की प्लीज माझ्या अभिनयाबद्दल आता बोलू नको, काही मत व्यक्त करू नकोस. पण आर्य, मला सांग की या सिनेमामध्ये तुझी भूमिका काय आहे? या सिनेमात तन्वी नावाचं कॅरेक्टर प्ले करते मी, आणि ती एक अतिशय गोड आणि खूप सेन्सिटिव्ह, खूप हळूवार, आणि प्रत्येक गोष्ट माझ्यासारखी आहे असं म्हटलंय का मी? तन्वीबद्दल सांगते मी. खोकला आला जनरली. तन्वी हे कॅरेक्टर असं आहे की जे प्रत्येक मुलगी स्वतःशी रिलेट करू शकते, आणि स्क्रीनवर तन्वीला बघताना प्रत्येक थिएटरमध्ये बसलेल्या मुलीला असं वाटेल की ही तन्वी म्हणजे मीच आहे. माझ्या आयुष्यात हे सगळं घडून गेलं जे तन्वीच्या बाबतीत घडून गेलं. अभिनय, तू तर म्हणजे फक्त आपण मराठी फक्त म्हणू शकतो, बाकी सगळं हिंदी सारखंच वावरलंयस ना, केस उडवणं, छान डान्स. पण तुझी भूमिका काय आहे ह्याच्यात? कारण तू डान्स केलायस, तू अभिनय केलायस, तू खूप छान वावरलायस, आम्ही टीझर मधनं तरी सांगू शकतो. कॅरेक्टरचं नाव आहे अनुराग. अनुराग जे कॅरेक्टर आहे ते एक वेगळी पर्सनॅलिटी आणि एक वेगळं व्यक्तिमत्व आम्ही तयार केलेलं आहे त्या कॅरेक्टरमधनं. त्याचा एक अंदाज आहे बोलण्याचा, चालण्याचा, हसण्याचा, केसावरनं हात फिरवायचा, सो असे बरेचशा गोष्टी आहेत, थापा मारण्याचा. तर एक असं नाही, प्रत्येक माणूस असतो सोसायटीमधून, जे नॉर्मल लोक असतात त्यांच्यामधून जे कॉमन ॲस्पेक्ट्स असतात ना, ते उचलून ते कुठे ना कुठेतरी आले की जेव्हा माणूस ते लोक बघतील ती फिल्म, तेव्हा ते अनुरागला बघून बोलतील की यार हे माझ्यासोबत पण झालंय, हा किती माझ्यासारखा आहे. आणि तो एवढा अडॉरेबल आहे की लोकांना वाटेल की यार ह्याला चला बांधून घरी घेऊन जाऊया. एस्पेशली जे हृदित त्यांनी केलंय, माझं लहानपणाचंच आहे, त्याचे डोळे एवढे सुंदर आहेत, तो एवढा गोड दिसलाय. कारण माझ्या सगळ्या मैत्रिणी विचारतात ही इज सो क्यूट, उसको हु इज ही, अँड ऑल. मी बोलले यार सतीश सर का बेटा आहे. पण तुमच्या दोघांचा फर्स्ट डे कसा होता? फर्स्ट डे असा होता की आम्ही कॉस्ट्युम ट्रायलसाठी सतीश सरांच्या घरी गेलो, आणि त्याला मला माहिती नव्हतं की ही जिथे येणार आहे. तर मी तिकडे कॅज्युअली जाऊन बसलो, आणि ते बोलले की आर्या येणार आहे. मला वा, आर्याला भेटायला मिळेल मला फायनली. बिकॉज मी तर गुगलवरती फोटो बघितलेला, त्याच्या व्यतिरिक्त मी तिला कुठे रिअलमध्ये बघितलं नव्हतं. ती आली, आमची भेटगाठ झाली, मग तिकडे आम्ही झालो व्यवस्थित. वी बिकेम फ्रेंड्स आफ्टर ऑन द सेकंड डे. आमची डान्सची रिहर्सल होती, गाणं आहे आमच्या फिल्ममध्ये, त्याची रिहर्सल होती. डान्स हा खरं किती इम्पॉर्टंट रोल प्ले करतो सगळ्या बाबतीत आपल्या. नाही, मग तिकडे माझ्यामध्ये आमची जास्त एक मैत्री झाली. मग आमचं जे पहिलं शेड्यूल होतं झेवियर्स कॉलेजला मी केलं, फर्स्ट शेड्यूल मे मध्ये केलं. सो त्यावेळेला आमची घट्ट मैत्री झाली खरी. म्हणजे आम्ही एकमेकांची खेचायचो, टिंगल करायचो. आम्ही एकमेकांची नाही खेचायचो, तो माझी खेचायचा. आम्ही एकमेकांची उगाच आपलं काहीतरी. पण मी असं ऐकलंय की म्हणजे लव्ह हेट स्टोरी असते, तर तुमच्या बाबतीत ती हेट स्टोरी असं कोणीतरी तुमच्याच टीम मधल्या एका माणसाने म्हटलंय तुमच्या बाबतीत. इतकं काय भंडावून सोडता लोकांना आजूबाजूच्या? ऍक्च्युली मी खूप वाईट भांडणं बघितली. आम्ही भांडत वगैरे बिलकुल नाही. आम्ही गमतीत भांडतो, पण सतत भांडतो. तर ते बघून अंकुश दादा एका ठिकाणी असं म्हणाला की सहसा जगात लव्ह हेट रिलेशनशिप्स असतात, ह्या दोघांमध्ये हेटच रिलेशनशिप. चुकूनही एकमेकांच्या बद्दल चांगलं नाही बोलत हे. एकमेकांबद्दल अजून छान छान गोष्टी जाणून घेऊया, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत रहा बोलते तारे.